जखम बरं करणारं एक वस्ताद औषध किंवा फोक मेडिसिनशी संबंधित लोक आहेत त्यांच्या ग्रंथामध्ये काही याचे उल्लेख निश्चितपणे आपल्याला आढळतात। तर मधुमेहामध्ये खूप लोकांना जखमा होतात, काही वेळा लोकांना गँग्रीन होतोय, हातापायाची बोटं कापावी लागतात। इतकं महत्वाचं प्लांट आहे की कित्येक लोकांचा जीव वाचवू शकतं। ओके, मस्तच, इकडे यायची गरज नाही, दिसलं एकदाच। बाहेर येतो, थोडा बाहेर येतो, बाहेर येतो। ओकेच, फांदी येत नव्हती हाताला। तर नमस्ते मित्रांनो, बराच वेळ शोधत होतो, ही वनस्पती काय सापडत नव्हती। आहे आपल्या जंगलामध्ये इकडे भरपूर तशी, पण काही वेळा कसं होतं की लोकेशन माहीत नसतं, मग अचानक असं सहज भेटते आणि मग चांगला आनंद होऊन जातो। थोडं दमाईल झालंय, हरकत नाही, खूपच चाललो मगाचपासून। तर आपल्या समोर जे झाड आहे याला म्हणतात कापरी, आणि इतकं महत्त्वाचं झाड आहे। आयुर्वेदाच्या मोठ्या ग्रंथामध्ये याचा कुठे उल्लेख तसा नाही आहे, पण काही ग्रंथामध्ये आहे। जी फोक मेडिसिन जे आहे किंवा फोक मेडिसिनशी संबंधित लोक आहेत त्यांच्या ग्रंथामध्ये काही याचे उल्लेख निश्चितपणे आपल्याला आढळतात। तर या कापरीच्या झाडाला बोटॅनिकली म्हणतात तुरिया व्हिलोसा। हे मिलिएसी फॅमिलीचं झाड आहे। याची पानं ही एकांतराने येतात आणि अत्यंत पातळ पातळ थोडीशी पानं असतात त्याची। हे मोठं झाड होत नाही, छोटंसं झुडूपवर्गीय असं आहे। साधारणपणे त्याच्यावरती जास्त पावसाच्या प्रदेशात आल्यामुळं खोडावरती मॉस येतं किंवा लायकेन सुद्धा येतात। आणि हे इतकं महत्वाचं प्लांट आहे की कित्येक लोकांचा जीव वाचवू शकतं। खास करून नाडी व्रण असतील, भगंदराच्या मोठमोठ्या जखमा असतील, त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट जर काय असेल की सध्या गँग्रीन। तर मधुमेहामध्ये खूप लोकांना जखमा होतात, काही वेळा लोकांना गँग्रीन होतोय, हातापायाची बोटं कापावी लागतात। अशा वेळी हे अत्यंत गुणकारी असं झाड आहे। याच्या मुळाचा वापर खास करून केला जातो, पण मुळाचा वापर न करता खोडाचा वापर जरी केला तरी चालू शकतं। हे पोटात घ्यायला सुद्धा चालतं आणि वरून लावायला देखील चालतं। किती मोठ्यात मोठी जखम असू देत। अगदी माझ्या बघण्यामध्ये गेल्या महिन्यातच भगंदराची अगदी माझ्या तळहाता इतकी मोठी जखम होती। मला वाटतं एक 15 ते 20 दिवस याची मूळ अप्लाय केलं आणि मुळाचा क्वाथ, काही वेळा क्वाथ करत नाही, त्याचा हिम करतात। हिम म्हणजे थंड पाण्यामध्ये टाकून केलेलं औषध असतं, ते घेतल्यानंतर तो जो रोगी आहे तो पूर्णपणे बरा झालेला आहे। खूप जे वैद्य लोक आहेत याचा वापर करतात। याच्यावर मला वाटतं झाड इतकं छान आहे, तरी याचे उपयोग इतके सुंदर आहेत की कोणत्याही स्वरूपाची कोणतीही जखम 100% बरी करणार म्हणजे करणारच। इतका या झाडावरती माझा विश्वास आहे। निसर्गावर माझा प्रचंड विश्वास आहे, त्यापैकी या झाडावरती प्रचंड विश्वास आहे। तर हे कापरीचं झाड, याला तुरिया व्हिलोसा असं देखील म्हणतात। तर हे निश्चितपणे याला पांढरी फुलं लागतात, सुंदर आकर्षक फुलं असतात आणि त्याचा वासही छान असतो। आणि साधारणपणे आपला रायावाळा असतो ना, त्या रायावाळ्याच्या साईजची त्याला फळं लागतात। तर ह्या बिया तुम्ही कलेक्ट करून घेऊ शकता, त्याची रोपं करू शकता, तुमच्या आसपासच्या भागामध्ये त्याची लागवड करू शकता। या साधारण अशा किडनी शेप ब्राऊन कलरच्या याच्या बिया असतात। निसर्गासाठी अत्यंत उपयुक्त आहेच आहे, त्याचबरोबर मानवी जीवनाकरिता जखम बरं करणारं एक वस्ताद औषध म्हणून या कापरीच्या झाडाकडे आपण बघितलं पाहिजे। धन्यवाद।